नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. साहित्य सुनीताचे या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. आज एक अनुभव कथन, काचेच्या भिंती. मी इथे 9व्या मजल्यावरच्या एका सुंदर अपार्टमेंटमध्ये पाहुणी म्हणून राहते आहे. या खोलीला बाहेरच्या बाजूला भिंतीच नाही आहेत, फक्त 2 बाजूना काच आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर एखाद्या प्रचंड देखण्या ॲक्वेरियम मध्ये मी राहते आहे. फरक इतकाच की मासे नाहीत आणि यात एक मानव, तो म्हणजे मी. आश्चर्य म्हणजे मला हे फारच आवडते. हे आहे ऑस्ट्रेलिया, अद्भुत निसर्ग संपदेनं नटलेला देश. इथली तळी आणि समुद्राचं पाणी शाईसारखं निळं आहे बघा. स्वच्छ आहे, आरसपाणी आहे. आजूबाजूची जमीन अगदी हिरवीगार आणि झाडं तर एवढी प्रचंड दाट पानांनी भरलेली की जणू वाटावं एखाद्या माणसाने एखादी मोठी पगडीच घातली आहे हिरव्या रंगाची. सुंदर पक्षी सगळीकडे दिसतात. जेव्हा एखाद्या बागेतल्या बाकावर किंवा डोंगर माथ्यावर आपण शांत बसतो ना, तेव्हा निसर्ग स्वतःचे स्वतःचाच एक मोफत लाईव्ह शो सुरू करतो आपल्या समोर. इथे पोपट पाहायला मिळतात, ते सुद्धा लाल, निळ्या आणि केशरी रंगाचे बरं का. हे पोपट लक्ष वेधून घेतात. बर्फासारखे पांढरे शुभ्र कॉकटू, डोक्यावर लिंबू पिवळा मुकुट घालून इतक्या आत्मविश्वासानं फिरताना दिसतात की जणू ही जागा त्यांच्याच मालकीची आहे असं वाटतं. पाण्याच्या काठावर लाल चोच आणि लाल डोळे असलेले सीगल्स संशयानं आपल्याकडे पाहतात, जणू आपणच इथे घुसखोर आहोत की काय. आणि अर्थातच पेलिकन्स, गंभीर चेहऱ्याचे हे पक्षी जे कायम चिंतन करत असल्यासारखे वाटतात. कांगारू, कोआला अधूनमधून दर्शन देतात. हे सगळं म्हणजे ऑस्ट्रेलिया. रस्त्यांच्या कडेला आंब्याच्या फळांनी भरलेली झाडं मी पाहिली आहेत. रस्त्याच्या कडेला पडलेला आंब्यांचा खच मी पाहिलाय आणि भरपूर निसर्ग मी इथे अनुभवलाय. समुद्राच्या आत तर एक प्रचंड रंगीबिरंगी प्रवाळाची रचना आहे, जणू पाण्याखालचं एखादं भव्य असं कलादालनच. खरंच सांगायचं तर या देशाच्या नैसर्गिक सौंदर्यावर माझं मनापासून प्रेम जडलंय. आता पुन्हा माझ्या भिंत नसलेल्या खोलीकडे येऊया. रात्र झालेली आहे. मी पलंगावर पडून भिंत असल्याचं नाटक करणाऱ्या काचे आडून आकाशाकडे पाहते आहे. आकाश काळं आहे, पण त्यावर हलकीशी निळी छटा पसरलेली आहे. निळा, चांदी आणि काळा रंग मिसळून तयार झालेलं एखादं भव्य चित्रच जणू. आणि अचानक मला श्रीकृष्णाच्या श्यामवर्णाची आठवण येते. तो सावळा दैवी रंग, तो असाच दिसत असावा असं वाटतं. आकाशाच्या त्या विशाल कॅनव्हासवर मला त्याचे भव्य मोठे विशाल डोळे, भावपूर्ण डोळे दिसतात. पाकळीसारखे हासरे ओठ दिसतात आणि डुलणारं मोरपीस दिसतं, कुंडल दिसतात. अर्थातच त्याची मधुराणी बासरी सुद्धा दिसते. मनात खोल शांतता उतरते. एखाद्या पांघरुणासारखी मला कवेत घेते आणि मी झोपेच्या अधीन होते. काही कारणानं मध्यरात्री अचानक जाग येते आणि पाहते तर संपूर्ण खोली आकाशातून ओघळणाऱ्या निळ्या प्रकाशानं उजळवून गेलेली आहे. कुठलाही कृत्रिम रंग नाही, फक्त दैवी शुद्ध प्रकाश. चंद्रस्नान का काय म्हणतात ना, तसं घडतंय असं वाटतं. डोळे पुन्हा अलगद मिटतात आणि शांत झोप मला पुन्हा बिलगते. सकाळ अगदी शांतपणे येते, सोमसळी उजेड घेऊन. डोळे उघडताच आणखी एक मनमोहक दृश्य दिसतं. आकाश स्वच्छ आहे. पांढरे ढग आळसावल्यासारखे इकडे तिकडे तरंगतायत.
त्यांच्यावर हलकीशी गुलाबी छटा आहे आणि त्यातून सोनसळी सूर्यकिरणं जणू वरून आशीर्वादासारखे खाली उतरत आहेत. अशी सकाळ पाहून जाग येणं म्हणजे भाग्यच की नाही. सुंदर आहे ना. अनेक दिवसांपासून हा अनुभव मी घेते आहे आणि खरं सांगायचं तर या काचेच्या भिंतीच्या चमत्काराला मी कधीच विसरणार नाही, अगदी घरी गेल्यावर सुद्धा. धन्यवाद.